हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज ना कार्तिकला ना पोहे खायची इच्छा झाली, तर म्हणून हे बघा मी पोहे बनवा लागले. तर कढई घेतली, कढईत तेल टाकलं आणि पहिले छानपैकी असं शेंगदाणे खरपूस भाजून घेतलं. त्याच्यात जिरं टाकलं आता कढईत, राई टाकली, कढीपत्ता, कांदा टाकून घेते. त्याच्यानंतर मिरची टाकली, छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत भाजते. कार्तिकला ना कांदा अजिबात आवडत नाही. कांदा लसूण हे पदार्थच आवडत नाही. कांदा म्हटलं तर पोहे खात नाही. आज कसं काय म्हटलं काय माहिती, कांदे पोहे कर म्हणून कांदा जरा जास्त टाकला आहे आणि मस्तपैकी बनवायला लागले पोहे. आणि पोहे भिजवले ना, तर भिजून झाल्यानंतर त्याच्यातच ना वरती कोथिंबीर टाकले. मीठ टाकायचं ना विसरून गेले. त्याच्यानंतर शेवटला मीठ टाकते आणि छानपैकी एकजीव करून घेते, म्हणजे हलवून घेते चांगलं. तर पोहे तयार झाले आणि आता आम्ही खातो. आता पण मी पोहेमध्ये काय काय टाकणार तुम्हाला दाखवते बघा. मला असेच खूप पोहे आवडतात. तर बारीक कांदा चिरून टाकला, त्याच्यानंतर लिंबू पिळून टाकलं, त्याच्यानंतर बारीकशे असे पोहे मला खूप आवडतात. असे खाऊन घेते. मॅगी, कोबी, वाटाणा, त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर, टमाटर, कांदा. आता मी मॅगीची रेसिपी बनवते. कढई घेतली, कढईत ना तेल टाकलं, जिरं टाकलं आणि मिरच्या टाकल्या. मिरच्या टाकून झाल्यानंतर त्याच्यात कांदा टाकते आणि त्याच्यानंतर वरतून ना टमाटर पण टाकून घेते आणि गुलाबी रंगापर्यंत मंद आचेवर छानपैकी भाजून घेते. हे बघा, त्याच्यानंतर बारीक किसलेली कोबी आणि वाटाणा ते पण टाकून घेते. कोबी आणि वाटाणा टाकून घेते, छानपैकी भाजून घेते आणि लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकते. जास्त नाही, थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि झाकण लावून ठेवते. हे बघा चांगलं शिजलं आणि आता मी त्याच्यात ना पाणी ॲड करते. अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी ॲड केलं, म्हणजे चांगलं शिजायला पाहिजे त्याच्यात मॅगी आहे ना. आणि बघा मॅगी मसाला पण टाकला आणि चांगलं उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतर मॅगी टाकते. हे बघा, आणि एकच पाऊस टाकला मॅगी आणि चांगलं शिजायला म्हणून झाकण लावून ठेवते. हे बघा, पाणी आटेपर्यंत ना शिजवून घ्यायचं. आणि हळद आणि धनिया पावडर टाकलं नाही म्हणून परत वरतून टाकते. हळद आणि थोडंसं धनिया पावडर टाकते वरतून आणि पाणी आटेपर्यंत ना झाकण लावून शिजवून घेते. अशी रेसिपी केली ना खूप सुंदर आणि छान लागते. एकदा करून बघा, खूप छान लागते. आणि वरतून बघा कोथिंबीर टाकली आणि आता मी गार्निश करून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते. त्याच्यात बघा मी बटर टाकलं आणि त्याच्यानंतर टमाटर सॉस टाकले. चीज पण टाकून शकते, मी शक्यतो नाही टाकत. आणि मी बटर आणि टमाटर सॉसच घातला, खाऊन घेतलं. त्याच्यानंतर बघा आज थोडंसं काम आहे ते पण करून घेते. सगळं ना डब्यात भरून घेते धान्य. तर पोहे पहिले होते ना, तो एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि नवीन टाकलं. त्याच्यानंतर जुनं होतं पोहे ते वरती टाकलं. हे बघा, मी तसंच नेहमी करते, कारण की जुनं आहे ना लवकर संपवायला पाहिजे म्हणून वरती ठेवून घेते. आणि डबा गच्च केला, तो ठेवला. आणि आता हे राहिलेले पोहे ना चांगलं पॅक करून ना हवा बंद करून डब्यात भरून ठेवते. मग त्याच्यानंतर जे संपेल म्हणत घेईल. आता बघा शेंगदाणे भरपूर आहे, काही भरून ठेवते डब्यात आणि काही भाजून घेते, कारण की शेंगदाण्याचं कूट पण करायचं. शेंगदाण्याचं कूट संपलं आहे म्हणून जेवढं लागते मला तेवढं ना डब्यात भरून घेते आणि बाकीचं शेंगदाण्याचं कूट करून घेते बघा. आणि पहिलीची तुरीची डाळ आहे ना, ती पण बाजूला काढून घेते. एका प्लेटमध्ये नवीन टाकली आणि जुनी वरतून टाकली. आणि साबुदाणे पण भरून घेते बघा. साबुदाणा सगळं संपलं ना म्हणून गच्च भरून घेते. राहिलेला बांधून टाकीत ठेवून घेते. हे बघा, त्याच्यानंतर चण्याची डाळ डब्यात भरून घेते. बाकीचं दळून घेते, कारण की मला ना बेसनचं पीठ करायचं आहे. आता हे बांधून ठेवलं ना बाजूला, तेच आता भाजून घेणार आहे. त्याच्या अगोदर आहे बघा मी भगर भाजून घेते. भगर का भाजून घेते, कारण की त्याला कच्चं असं ठेवलं ना तर आळे होतात. कारण की मला माहीत नव्हतं, मी तसं ठेवलेलं तर आळे झालते ना, मग तेव्हापासून मी भगर ना भाजून घेते. किती पण महिने ठेवले तरी अजिबात आळे होत नाही. आणि कारण की मी तसंच करायला लागले आता, मग सगळे भाजून घेते. भगर भाजून घेते छानपैकी, तेलात भाजा तुपात भाजा तसंच भाजलं तरी. आणि थंड होऊन द्यायचं. थंड होऊन झाल्यानंतर मग डब्यात भरून ठेवायचं. आणि भगर भाजून झालं. आता बघा चण्याची डाळ पण भाजून घेते. तर ही जेवढी भाजली ना ती सगळी मी पीठ करणार आहे, चण्याची पीठ करणार आहे. कारण की आता बेसन विकत आणतच नाही, मी घरातच बेसन बनवते. तर बेसनाचा पोळा भजी वगैरे सगळं असते माझ्या घरात, त्याच्यासाठी मी घरातच बनवणार आहे पीठ. चण्याची डाळ चांगली भाजून घेतली, परातीत काढून घेतली थंड होण्यापर्यंत. थंड झाल्यानंतर मग गिरणीत टाकणार आहे. त्याच्या अगोदर बघा मी शेंगदाण्याचं आता कूट करणार आहे म्हणून शेंगदाणे जेवढं आहे तेवढं सगळं भाजून घेणार आहे. बाकी डब्यात भरून ठेवलं आहे पोहेसाठी आणि वरतून असं कच्चं खाण्यासाठी. आणि मग बाकीचं शेंगदाणे भाजून घेते. हे बघा शेंगदाणे भाजून झाले आणि बाकीचं भाजून घेते. भगर भाजलं आणि चण्याची डाळ पण भाजली. आता ते चण्याची डाळ ना थंड झाले
चक्की आट्यामध्ये ना चण्याची डाळ टाकून ना पीठ करून घेते. आता हे जेवढं होते तेवढं पीठ करायचं आणि डब्यात भरून ठेवायचं. मस्त महिना 2 महिने जातात. तर चांगलं भाजलं नंतर मग छानपैकी होते. आळ्या बुरशी काहीच लागत नाही. तर इथं बघा भगर पण थंड झालं. काचेच्या भरणीत भरून घेते. हे बघा आता ह्याला पण प्रॉब्लेम येणार नाही. बाकीचं स्टोअर करून ठेवायचं म्हणून ऊन द्यायला लागले. हे बघा चण्याची डाळ आणि शेंगदाणे ऊन देते. आणि हे बघा चण्याची डाळ मी थोडंसंच राहिलं बेसन करायचं. गॅलरी छोटी आहे पण आतमध्ये थोडंसं ऊन येतं ना, म्हणून मी तिथंच ऊन द्यायला लागली. तर ही चण्याची डाळ दळून झालं, थंड होण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत मी शेंगदाण्याचं कूट करून घेते. हे बघा आणि आज सगळं काम करायचंच आहे मला सगळं. आणि शेंगदाण्याचे कूट करून घेते आणि हे दोन्ही डबे आहेत ना अर्धा किलोचे आहेत, ते सगळं भरून घेते. हे बघा जास्त बारीक पण दळत नाही, जास्त जाड पण नाही, मीडियममध्ये असं दळते. कारण की साबुदाणे खिचडी वगैरे बनवला ना त्याच्यात पण पाहिजे म्हणून आणि भाजीत पण पाहिजे ना. आता हे मस्तपैकी महिना 1.5 महिने जाईल मला. आणि थोडं थोडं टाकलं तर. आणि असंच भरून घेते दोन्ही. आटाचं की पूर्ण थंड झाल्यानंतर मग बेसन काढणार आहे. मग त्याच्यातलं पण सगळं काढून मग डब्यात भरून ठेवते ते पण. आणि हे बघा दोन्ही पण डबे गच्च भरले, अजून थोडं राहिले ते स्टीलच्या डब्यात भरून घेते. हे बघा आणि आता छानपैकी वरतून पुसून वगैरे स्टोअर करून ठेवून देते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि स्टोरेज करायचं पण पद्धत कशी वाटली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे पहिले हे संपवायचं, मग डब्यातलं संपवायचं. आणि बेसन तर थंड झालं आहे. आता हे सगळं आहे ना भरून घेते डब्यात. हे बघा आणि मस्त जाईल. आता वडापाव काही पण घरात केलं तरी बेसन राहणार म्हणून करते. आणि आता बाहेर विकत घ्यायला गेलं तर लय महाग भेटतं, त्यापेक्षा हे घरात केलेलं परवडतं. थोड्यामध्ये जास्त होते. आणि डब्यात भरून ठेवलं हे. आणि आता छोट्या डब्यात करते. आणि हे पहिल्याचं बेसन आहे, हे बाजूला काढून घेते एका वाटीत. आणि पहिले हे बेसन भरून घेते. हे बघा बेसन भरून झाल्यानंतर डब्यात तर जुनं बेसन वरती ठेवते. हे बघा तुम्हाला दाखवते. आणि वरचं जुनं लवकर संपेल, मग ते स्टोरेज राहील तसंच. हे बघा असंच करते मी. तर तुम्ही कसं करताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हे सगळं भरून झालं आणि सगळं डबा वगैरे व्यवस्थित पुसून घेते. त्याच्यानंतर मग छोटीशी ना ग्लास बॉटल आहे, त्याच्यात आहे ना सोडा भरून घेते. मग त्याच्यानंतर ओवा आहे ना ते पण भरून घेते छोट्याशा डब्यात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि 100 ग्राम ओवा आहे ना तो बसते का नाही तेच बघायचं, ते पण भरून घेते. हे बघा